श्री संत गजानन महाराज की, दत्तूजी महाराज की। यानंतर ज्यांनी आपल्याला सेवाभाव आणि अध्यात्म यांचं संघटन शिकवलं आणि त्याच्या कार्यावर चालत आहेत आदरणीय ज्ञानेश्वर दादा पाटील, म्हणजेच आपल्या नानांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय दादाराव पाटील यांना कनारखेड यांचं प्रतिनिधी म्हणून बोलावतो. दादाराव पाटील, आदरणीय दादाराव पाटील, चला पुढच्या कार्यक्रमाचं थोडं भान ठेवा. आपल्याला बाहेरगावून मंडळी आले, त्यांना जेवणाची व्यवस्था, जाण्या येण्याची व्यवस्था. समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की। तसंच आज सगळे त्यासाठी उत्सुक आहेत आदरणीय बाबांचं स्वागत करण्यासाठी. गेल्या अनेक दिवसापासून स्वागतच चालू आहे बाबांचं, परंतु आपण सगळे करणार आहे. फक्त थोडं वेळ आणि बंधन याच्यात ठेवलेले आहेत आणि सगळ्यांना वेळ भेटणार आहे. प्रतिनिधी आले गावात त्यांचा. तत्पूर्वी आदरणीय ज्ञानेश्वरदादा पाटील नानांना मी विनंती करेल की आपण आदरणीय संजय बाबा यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत. धन्यवाद. सदर कार्यक्रमाचं नियोजन करण्यामध्ये परिश्रम घेणारे आदरणीय आमचे पंढरी दादा यांना विनंती करतो की समोरच्या कार्यक्रमासाठी आपण प्रस्तावित सादर करावी. पंढरी दादा डिगोडे. पंढरी दादा. रामकृष्ण हरी. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. आज ज्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माझ्याकडे आलो, एवढी तर माझी लायकी नाही की बाबाच्या असलेल्या सागरासारखी व्यापकता आणि सूर्यासारखी ज्यांची उंची आहे, आकाशा एवढी ज्यांची उंची आहे, अशा असलेल्या बाबाचं एवढं मोठं महान कार्य आणि त्या कार्याचं मी वर्णन या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये 7 मिनिटांमध्ये करावं एवढं माझं मोठेपण सुद्धा नाही. पण या ठिकाणी कार्यक्रमाच्या असलेल्या आमच्या नियोजन समितीने माझ्याकडे दिलेली ही जबाबदारी, त्या जबाबदारीच्या असलेल्या अनुषंगाने या ठिकाणी 2 मिनिटं बाबाच्या असलेल्या कार्याच्या अनुषंगाने बोलण्याचा प्रयत्न करीन. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्षस्थान ज्यांच्याकडे आमच्या असलेल्या या परिसरातली वैभव हरिभक्तपरायण तुकाराम महाराज, सखाराम महाराज यांच्या गादीवर विराजमान असलेले, पण बाबा थोडं 10 मिनिटं थोडा वेळ असल्यामुळे आणि कार्यक्रमाचं आपल्याला वेळेचं भान म्हणून बाबाचं अध्यक्षस्थान होतं, पण बाबा थोडं 10 मिनिटांना येणार आहेत. नंतर या ठिकाणी निमगाव येथील वासुदेवानंदजी महाराज सरस्वती हे सुद्धा आपल्या असलेल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरता या ठिकाणी आपल्या ठिकाणी हजर झाले. आमचे निवृत्ती महाराज, दत्तूजी महाराज संस्थान कृपापात्र असलेले निवृत्ती महाराज सुद्धा या ठिकाणी आपल्या ठिकाणी विराजमान आहेत.
आणि आज ज्यांच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आहे, हरिभक्तपरायण गुरुवर्य विदर्भ रत्न संजय बाबा पाचपूर, ज्यांना ज्ञानोबा तुकोबा हा पुरस्कार प्राप्त झाला आणि ज्या विचारावर आज आपल्या या पुरस्काराकरिता जो तुकोबारायचा विचार आहे, त्या विचाराची व्यापकता आणि त्या विचाराची व्यापकता असलेले तुमचे तेच विचाराची व्यापकता घेऊन त्यांचे 11वे वंशज सुद्धा अनिकेत महाराज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला, आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरता आले. त्यांचंही या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आपल्या असलेल्या शेगाव परिसरातील ज्ञानाचं दान करणारे आणि उद्याच्या असलेल्या वर्तमान भविष्याला या ठिकाणी आमच्या तरुण मुलांना ज्ञानदान करणारे आणि गजानन महाराज, संत गजानन महाराजांचे कृपापात्र ज्ञानेश्वर दादा यांची सुद्धा आपल्या ठिकाणी उपस्थिती लाभली. त्यांचं सुद्धा शब्दसुमनांनी स्वागत करतो. बाबाचा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार बाबांना प्राप्त झाला. बाबाचं जीवनाचं थोडं या ठिकाणी सांगण्याचा 2 शब्दामध्ये प्रयत्न करतो. बाबाचा जन्म अडगाव या ठिकाणी छोट्याशा गावामध्ये, जिथं 200-300 लोकांची लोकसंख्या अशा लहानशा गावामध्ये जन्म 16 नोव्हेंबर 1967 साली बाबाचा जन्म झाला आणि 1982 साली बाबांनी या आध्यात्मिक क्षेत्राचा प्रारंभ केला. 1982 साली यशवंत महाराज निपाणेकर त्या ठिकाणी शिबिरामध्ये, आणि तोच विचार घेऊन, माऊलीचा विचार, तुकोबारायचा विचार घेऊन बाबांनी आध्यात्मिक शिक्षणाचं कार्य पुढे चालू केलं. गजानन महाराज संस्थांमध्ये बाबाचं 4 वर्ष ज्ञान अर्जन केलं. नंतर आळंदीला जाऊन 108 ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि त्यानंतर डोंगरगण येथे विचारसागर असेल, व्याकरण असेल, मराठी व्याकरण असेल, याचा अभ्यास करून आध्यात्मिक विचाराची क्रांती करण्याकरिता बाबांनी जो पहिला वाटा उचलला तो शिबिराचा, की शिबिरातून आपल्या असलेल्या भविष्याचा विचार पुढे आपल्या असलेल्या तरुणांना एक दिशा प्राप्त व्हावी, त्याकरता बाबांनी शिबिराच्या माध्यमातून मंदिर जीर्णोद्धार करत मंदिराचा जीर्णोद्धार केला. तर आपल्या असलेल्या या महाराष्ट्रामध्ये 450 मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार करत करत पुढे बाबाचा तोच संकल्पना पुढची आपल्या धर्माकरिता, ज्यांनी आपलं ज्ञानोबा तुकोबाचा विचार आपल्या अंगी बांधून त्याच विचारावर बाबांनी समन्वय साधला. तो महाआरतीच्या निमित्तानं आपण एकत्र यावं आणि महाआरतीच्या निमित्तानं आपलं संघटन व्हावं म्हणून 21 तालुक्यामध्ये महाआरतीचा उपक्रम सुरू केला. त्यामध्ये 700 गावामध्ये महाआरतीचा उपक्रम आज सुरू आहे. आणि पुढचं कार्य म्हणजे बाबाचं गोरक्षण. 17,000 गायीची गोरक्षण करत असताना बाबांना 17,000 गायीचं दत्तक पालकत्व घेतलं आणि ते पालकत्व घेऊन त्याकरिता अखंड आपलं जीवन ज्या कार्यामध्ये बाबाचं शब्द आणि कृतीनं या ठिकाणी एवढं मोठं कार्य, बाबाचं शब्द आणि कृती एकत्र आली आणि पूर्ण महाराष्ट्राला, त्याचा शासनाला सुद्धा त्याचा विचार करावा लागला आणि ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार बाबाला प्राप्त झाला. ज्यावेळेस पुरस्काराचीही सुद्धा उंची वाढते ना, पुरस्काराचीही उंची वाढते महाराज, पण त्या पुरस्काराच्या असलेल्या व्यक्तीला ज्या ठिकाणी ते पुरस्कार प्राप्त केला जातो, तो पुरस्कार जर त्या व्यक्तीच्या उंचीचा पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झाला तर तो पुरस्कार, त्या पुरस्काराची उंची वाढून जाते. त्या पुरस्काराकरिता बाबाला शासनाने तो पुरस्कार दिला. तो पुरस्कार 2 मिनिट, तो पुरस्कार बाबाला प्राप्त झाला. या असलेल्या पुरस्काराचा आजच हा पुरस्कार प्राप्त झाला असं नाही, या अगोदरही तो पुरस्कार भेटला. तो पुरस्कार विदर्भामध्येच भेटला. तो पुरस्कार आमच्या वक्ते बाबाला, जे ज्ञानाचे सागर, ज्ञानाचे सिंधू आहेत, तो पुरस्कार वक्ते बाबालाही भेटला. तो पुरस्कार याच विदर्भात भेटला मारुती बाबा कुरेकरला. तो ही पुरस्कार पण तो विदर्भातच भेटला. पण आजचा हा जो पुरस्कार आहे महाराज, तो भेटला ना बाबांना, आमच्या वक्ते बाबाला जो पुरस्कार भेटला तो पंढरपूरच्या नावानं भेटला आणि जो कुरेकर बाबाला पुरस्कार भेटला
तो पुरस्कार आळंदीच्या नावानं भेटला, पण आमचं भाग्य आहे की आमच्या बाबाला जो पुरस्कार भेटला तो आमच्या जिल्ह्याच्या नावानं भेटला, आमच्या तालुक्याच्या नावानं भेटला आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात हा पुरस्कार जागृत झाला. आणि महाराष्ट्रभर बाबाचं या ठिकाणी हा विचार, बाबाचं खरंच कार्य सांगू का तुम्हाला, मी बाबाच्या सोबत आहे. बाबाचं जीवन असं आहे महाराज की जे काही आपल्या शब्दानं जी क्रांती केली, कृतीनं जी क्रांती केली, त्या शब्दाचं जेवढं काही धन येत असेल ना महाराज, सर्व धन बाबाचे शब्द आहेत माझ्याजवळ की राजा पंढरी तुला सांगतो रे राजा की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत, रक्ताच्या थेंबापर्यंत, शेवटच्या थेंबापर्यंत देव, देश आणि धर्माशिवाय मी दुसरं काही करणार नाही. आणि ज्यावेळेस या इहलोकाची यात्रा पूर्ण करीन ना राजा, त्यावेळेस माझ्या खिशात एक लोंग सुद्धा राहणार नाही, तर धन दूरच राहलं महाराज. आणि असं व्यक्तिमत्व की प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर जागा केली. आज अखंड या ठिकाणी वरवटमध्ये सत्कार झाला, संग्रामपूरमध्ये सत्कार झाला, खामगावमध्ये सत्कार झाला, मुक्ताबाई संस्थान आमचं आराध्य दैवत तिथंही सत्कार झाला. आणि तो सत्कार फक्त आमचा तालुकाच मागे होता, ज्या तालुक्यावर बाबांनी प्रेम केलं, गावागावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदय सिंहासनावर बाबांनी जागा निर्माण केली. त्या बाबाचं या ठिकाणी आज आपण या ठिकाणी सगळे एकत्र आलात. सांगू का राजा, देवासाठी माणूस हजर राहत नाही, तो ही परिस्थिती आली विज्ञान युगामध्ये. देवासाठी वेळ नहीं आम्हाला, कहते ना हर खुशी है लोगों की दामन में, पर घड़ी के लिए वक्त नहीं, दिन रात दौड़ा आदमी पर खुद के लिए वक्त नहीं. नहीं का आंखों में नींद भरी पर सोने के लिए वक्त नहीं, नहीं का दिल है गमों से भरा पर रोने के लिए वक्त नहीं, दिन रात दौड़ा आदमी खुद के लिए वक्त नहीं. या ठिकाणी बाबाचं आगमन झालेलं आहे, जे आमच्या असलेल्या या परिसरातलं आराध्य दैवत सकाराम बाबा प्रेममूर्ती, त्या असलेल्या आपल्या वारकरी परिषद, आपल्या वारकरी असलेल्या धर्माची ध्वजाची पताका खांद्यावर घेऊन संपूर्ण या परिसराला वारकरी असलेल्या शब्दांनी या ठिकाणी बाबाचं या ठिकाणी स्वागत करतो. बाबा येत आहेत, सगळ्यांनी बाबा येत असताना सगळ्यांनी या ठिकाणी टाळ्यांनी स्वागत करावं. बाबा या ठिकाणी बाबाचं या ठिकाणी अक्षर होत आहे. त्यानंतर बाबा श्री संत दत्तजी महाराजांच्या चरणस्पर्शाकरता मंदिरात बाबाचं आगमन होईल. त्यानंतर स्टेजवर बाबाचा इकडे आगमन होणार आहे. बाबाच्या सोबत प्रेममूर्ती आमचे हरिभक्तपरायण गोपाळ बाबा सुद्धा या ठिकाणी येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. बाबाचं एकदा सगळ्यांनी आपल्या परिसरामध्ये धर्मध्वजाची वारकरी परिषदेची या ठिकाणी वारकरी विचाराची, ज्यांनी या वारकरी संप्रदायाला प्रत्येकाच्या मनामनामध्ये प्रेरणा दिली, त्याचे सकाराम बाबा आणि त्या सकाराम बाबाच्या असलेल्या गादीवर विराजमान असलेल्या आमचे हरिभक्तपरायण बाबा गुरुवर्य तुकाराम बाबा या ठिकाणी आगमन झालं. संपूर्ण जीवन समाजासाठी जिथं समर्पित होते महाराज, याच ठिकाणी आमचे गुरुवर्य लक्ष्मण बाबाचं सुद्धा स्वागत झालं. त्यांचं सुद्धा टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करावं. चला, आदरणीय बाबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तत्पूर्वी आपण थोडक्यात स्वागत करू. आदरणीय तुकाराम बाबांचं स्वागत करण्यासाठी मी नागझरीच्या प्रतिनिधी करता JT कराडे यांना विनंती करतो. नागझरी आणि उन्हारखेड संयुक्त सत्कार म्हणजे हरिभक्तीपरायण आमचे